सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, कठोर परिश्रमानं यशस्वी होता येतं. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील, मिरजेत सरस्वती व्याख्यानमालेस सुरुवात. सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम याच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येतं, असं मत प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले. मिरज येथील श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सरस्वती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी गुंफले. नितीन बानुगडे पाटील यांचं विजयी भाऊ या विषयावर व्याख्यान झालं. यश आणि अपयशाला आपणच जबाबदार असतो. मनासारखं सुंदर आणि सामर्थ्यशाली जगात कुणीच नाही. त्यामुळे ज्यानं स्वतःचं मन घडवलं त्यालाच त्याचं आयुष्य घडवता येतं, असंही नितीन बानुगडे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी महापौर विजयराव धुळुबुळू, श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररीचे सुरेश बापू औटी, उपाध्यक्ष विजय गाडवे, सचिव प्रताप भोसले, खजिनदार बाळासाहेब अस्वले, संजय विभूते, माजी सभापती संदीप औटी, निरंजन औटी, श्रीकांत महाजन, महेश पाटील, नितीन औटी उपस्थित होते. या व्याख्यानास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. सोमवार दिनांक 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान ही व्याख्यानमाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व महापालिकेचे माजी सभापती सुरेश बापू औटी यांनी दिली. बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी 5 वाजता होईल. मंगळवारी युवराज पाटील यांचे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर, तर बुधवारी समृद्धी जाधव यांचं एक शब्द आईसाठी, एक शब्द बापासाठी या विषयावर व्याख्यान होईल. अमर व्हायचं असेल तर तुम्हाला कर्तृत्व गाजवावं लागेल किंवा एकतर तुम्हाला पुस्तक लिहावं लागेल. या दोनच गोष्टी तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्ही चिरंतन राहता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या जगामध्ये दुसरा असा कुणी माणूस नाही जो तुम्हाला बंधनं घालू शकतो. तुम्हाला फक्त तुम्हीच बंधनं घालू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. या जगामध्ये दुसरं कुणी तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगामध्ये फक्त तुम्हीच तुम्हाला मर्यादा घालू शकता. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या जगातला दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि या जगात दुसरा कुणी तुम्हाला विजयी बनवू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी बनवू शकता. हे इथलं सगळ्यात मोठं वास्तव आहे. त्यामुळे तुम्ही जर यशस्वी असाल तर ते फक्त तुमच्यामुळे, आणि तुम्ही जर अपयशी असाल तर तेही फक्त तुमच्यामुळं. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मनासारखं दुसरं सामर्थ्यशाली काहीही नाही. या जगात सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल तर ती आहे तुमचं मन. ज्याला स्वतःचं मन घडवता आलं त्याला त्याचं आयुष्य बनवता आलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी.